तर नमस्कार मित्रांनो, जसं आम्ही काल तुम्हाला बोललो की आम्ही गावाला जाणार आहे. सो आजची 7:30ची गाडी आहे आमची बोरिवलीवरून. सो बॅग वगैरे आम्ही भरलेली आहे, तुम्ही बघू शकता. सो चला तर आपण यावर छोटासा ब्लॉग पण करूया. चला तर आता आपली गाडी आहे, सो जाऊया. बाय बाय. सो आपण आलेलो आहे आता एकोडा बोरिवलीला. तर अशी इथे मस्त भरपूर अशा लालपऱ्या आहेत आपल्या. आपण जाणार आहोत आणि मला वाटतं आम्ही 4-5 वर्षांनी प्रवास करणार आहे एसटीचा. सो आम्ही दोघं खूप एक्सायटेड आहोत. आधी आपल्याला बघावी लागेल की आपली गाडी कोणती आहे. फोन केलात ना? हां, बघूया. आपली लालपरी नवीन गाडी आहे मस्त. आपल्याला शेवटची सीट मिळाली. सो विंडो सीट आपल्याला मस्त वाटतं एकदम गावाला. तुम्ही पण या. उडणार आहे मजबूत, कारण शेवटची सीट आहे. सो मजा पण येणार आहे. खिडकी जवळ आहे विंडो. आता दीक्षू येईल थोड्याच वेळात. ती जरा ऑर्डर आणायला गेले. सँडविच आम्ही काय खाल्लं नाही दुपारपासून, संध्याकाळपासून काय खाल्लं नाही. सो दीक्षू जरा तिला म्हटलं सँडविच घेऊन ये, त्या तात्पुरती तेवढं होऊन जाईल. सो ती येईल थोड्याच वेळा. पण असं वाटतं की गाडी आपली निघून जाईल. तुला अजून पण भीती वाटते का आपली गाडी निघून जाईल, आपल्याला ठेवून जाईल? तर असं काही नाही आहे. शेवटी कसं आहे की आपल्या आजूबाजूवाले जे ते कंडक्टर सांगतातच की आमच्या मागचे नाही आले, आमच्या पुढचे नाही आलेत. सो असं कोण कोणाला ठेवून जात नाही, कारण लांबचा प्रवास आहे. सो प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेत असतं. आपण सुरुवातीला पण लेट आलो आणि आता पण लेट. लोक आपल्याला शिव्या घालतील. ॲक्च्युली आम्ही जेवायला पण तरी 20 मिनिटं होती म्हणून पटापट घाई केली जेवायला. बट अजून गाडी काय निघाली नाही. म्हटलं छोटासा ब्लॉक काढूया आपण याच्यावरती. सो इथे थोडासा गारवा जाणवतो ना, थोडा गारवा जाणवतो रोडच्या लगत. आम्हाला घाम फुटला ना, तो काय माहिती आहे, कारण गाडी सुटायचं टेन्शन आहे हिला. सो मी तिला ते एक्सपिरियन्स करायला लावतो की टेन्शन घेऊ नको, गाडी आपल्याला ठेवून नाही जाणार. दुसऱ्या गाडीचा दरवाजा जरी आपटला तरी असं वाटतं आपल्याच गाडीचा दरवाजा आपटला. हा यार, ॲक्च्युली. अरे पण नंतरच्या सगळ्या गाड्या निघाल्या, तर आपली नाही निघाल्या, कारण आपण स्पेशल आहे त्यांच्यासाठी. कसलं स्पेशल आहे? कंडक्टर जेव्हा बोलवेल तेव्हा जायचं. खूप चांगला आहे. होय, अजून बोलला नाही म्हणून नाही, पण वाटतंय असं चांगलं आहे. चला तर मग भेटू लवकरच. बाय बाय. तर मित्रांनो, तुम्ही ओळखलंच असेल आपण कुठे आलेलो आहे. आपण महाडला आलेलो आहे आता. इथे मस्त चहाची पण सोय आहे. कोहिनूर टी जंक्शन. कधी झोप लागली समजलंच नाही. थोडी गाडी उडत होती पण मजा आली.
तर हे तुम्ही हा हायवे बघू शकता, नवीनच झालेला आहे. अतिशय सुंदर काम केलेलं आहे आपल्या सरकारने. ॲक्च्युली आम्ही एस टीत बसताना हाच विचार केलेला की म्हणजे रेट कमी आहेत, बट जेवढा ट्रेनने त्रास नाही होत तेवढा बसने होतो, कारण खड्डे वगैरे असतात. सो बट आता आम्ही वेगळं चित्र बघतो आहे. रोड एकदम प्लेन आहेत, एकदम मस्त छान बांधकाम केलं आहे सरकारने आपल्या. सो एकदम वेगळाच फील आहे. तर तुम्ही पण एकदा बसने ट्रॅव्हल करून बघा. आम्हाला एवढे खड्डे नाही जाणवले, खूप छान वाटलं आहे आणि कोकणात जाण्याची एक वेगळीच मजा येते. तर नमस्कार मित्रांनो, आपण आले आहे चिपळूण डेपोला. ॲक्च्युली आमच्या गाडीचा थोडा इश्यू झाला आहे, सो आम्हाला आता दुसरी गाडी देतात ते. ती पण थोड्याच वेळात येईल. चला तर मग भेटू नंतर. बाय बाय. पहिली गोष्ट तर आमची सीट आम्ही बुक केलेली सेकंडला शोधली शेवटून. सो गाडी दुसरी लागल्यामुळे ती आम्हाला मागच्या 2 सीट मिळाल्या आणि आता गाडीचा काहीतरी इश्यू झाला आहे. सो आता गाडी दुसरी झाली आहे. सो काय यांचं चाललं काय समजत नाही आहे. तर आता बघू पुढे काय. आता दुसरी गाडी दिली त्यांनी, ती तरी बघूया कशी आहे गाडी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, सुप्रभात. आता आम्ही उतरलो आहे हातखंबा. दीक्षू तिकडे गेली आहे समोर, तुम्हाला दाखवतो मी. अतिशय सुंदर वातावरण आहे गावाला, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे लांजा डेपोला. इथून आपण जाणार आहोत पुढे इसवली. इथे ॲक्च्युली उतरता रस्ता आहे, त्यामुळे आणि खूप छान आहे इथे. पूर्ण आंब्याची बाग आहे. आम्ही तो तिथे टेम्पो थांबलाय ना, तिथे उतरलोय. चेतन बॅग घेऊन. इथे आपल्या बॅगेचे टायर काही कामाचे नाहीत, कारण सस्पेन्शन नाहीत त्यांना. वरखाली होती. मगाशी चेतन सांगत होता आपल्याकडे रिमोटची बॅग हवी होती. बटन दाबल्यावर पटकन पुढे जाईल. कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव? हे कोणाचं गाव आहे सांग दीक्षू? हे माझ्या आईचं माहेर आहे, म्हणजे माझा आजोळ. माझी मोठी मावशी राहते इथे. दीक्षू पुढे पटापट चाललेली आहे. जरा मला पण घे बरोबर, नाहीतर घसरण्याचे चान्सेस आहेत. उतरायचा रस्ता आहे. हे बघ, हाय कर. आता इथून आलोय. हे बघा, इथून खाली जायचं आपल्याला. इथून खाली जायचंय. आणि हे कोणाचं गाव आहे सांग दीक्षू? माझी मावशी राहते इथे, माझी मोठी मावशी. माझा आजोळ आहे. आमचा ऍक्च्युली प्लॅन चेंज झाला थोडा. आई बाबा इकडे आहेत ना, तर मग आम्ही इथेच आलो. आणि आता उद्या आई बाबांना घेऊन आम्ही परचुरीत जाणार आहे. ये इथे पण तशी मजा आहे भरपूर, त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवूच. बघा, हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. वाडी मालक म्हणून आहे. हे बघा, वाडी मालक प्रसन्न. तो रस्ता तुम्ही बघू शकता. किती उतरताना काळजी घ्यावी लागते, नाहीतर तोंडावर पडण्याचे चान्सेस
जास्ती असतात. हा बघा आपण वरतून आलो खाली आणि हे इथे मंदिर आहे. आणि हे आपलं घर, मावशी आपली म्हणजे आपलंच घर. तर इथे हे गप्पा मारतात खाली. सो फायनली आपण आलेलो आहे घरी. ह्यात पण इथे अनलिमिटेड पाणी आहे इथे. आमच्या बाबू दादाने ठेवलेलं आहे. आमच्या बाबू दादाने पहिल्यापासून हे आमचे बाबा इथे आणि हे काका. हाय करा. हाय. आणि इथे पोपट पण ठेवलाय आणि झोपलाय. इथे फिश आहे. किचन आहे. इथे आई काय करतात? तू चपात्या करतात? सासूबाई आहेत आमच्या. इथे मांजरी आहेत छोट्या छोट्या. काय चूल दाखवत नाही, मांजरी. गावचं चुलीवरचं जेवण म्हणजे एक वेगळीच मजा आहे. सो असा होता आमचा मुंबई टू गावचा प्रवास. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात. सो बाकीचा आम्ही पुढच्या व्हिडिओ टाकू. मावशीच्या गावाला. सो चला फ्रेंड्स, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.